हॅलो, ऑनलाईनवाल्यांना आवाज येतोय का? ऑनलाईन स्टुडंट्स प्लीज कमेंट करा सो दॅट वी कॅन स्टार्ट द लेक्चर. चलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण एक्सटेन्शनमध्ये काय काय घेणार आहे त्याचा आपण एक इंट्रो लेक्चर घेऊया. सिलेबस कसा असणार आहे, आपला क्लासचा प्रोसिजर कसा असणार आहे आणि कुठल्या वेळी तुम्ही नोट्स काढल्या पाहिजेत, आपण एक सगळं शॉर्टमध्ये आज घेऊया. PYQला कसं अप्रोच करायचं आहे, कारण की आधी हा पेपर आपला ऑब्जेक्टिव्ह होता, सगळ्यांना माहीत असेल. आता एकदाच म्हणजे एकच वेळेस आपण रिटर्न पेपर बघितलेला आहे. सो आपल्याकडे जास्त आयडिया नाही आहे की बाबा आतापर्यंत क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, आता सगळ्याच टॉपिक्स बऱ्यापैकी थरली कव्हर करायचे आहेत आणि आपण एक इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवूया. आता आपण UGला नाही आहेत, आपण एक फ्रेंडसारखं ट्रीट करू एकमेकांना आणि जो पण काही प्रॉब्लेम असतील तर आपण लगेच क्लासमध्येच सॉल्व्ह करूया. ठीक आहे. कुणाला जर माझी भाषा म्हणजे लँग्वेज फास्ट वाटली, पेस फास्ट वाटला तर लगेच सांगा, फक्त हात रेस करून की मॅडम थोडं स्लो जा. ठीक आहे, कारण की फ्लोमध्ये माणूस खूप फास्ट बोलून जातं कधी कधी. ठीक आहे. मी आधी स्वतःचं इंट्रोडक्शन देते. सगळे आलेत का? ठीक आहे, करूया स्टार्ट. मी आधी स्वतःचं इंट्रोडक्शन देते, मग आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. मी मयुरी. मी माझं ग्रॅज्युएशन केकेवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नाशिकमधून केलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन माझं आपलं MPKV ॲफिलिएटेड कॉलेज कोल्हापूरमधून झालेलं आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराज. आणि मी 4 वर्ष UPSCचा अभ्यास करते आहे आणि मेन्सचा पण मी म्हणजे मला एक्सपिरियन्स आहे आन्सर रायटिंगचा पण. सो मी तुम्हाला त्याच्यामध्ये पण हेल्प करेल. म्हणजे फक्त एक्सटेन्शन रिलेटेड नाही, इकॉनॉमिक्स रिलेटेड नाही, तर तुम्हाला तुमच्या आन्सर रायटिंग रिलेटेड ज्या काही इम्प्रूव्हमेंट करायच्या असतील तर तुम्ही डिरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. क्लासच्या नंतर आपण पर्सनली म्हणजे टॉक करू शकतो. आणि मी तुमचा एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स आणि करंटचा जो स्कीम्सचा वगैरे पार्ट आहे तो मी घेणार आहे तुमचा. ठीक आहे. सो करायचं आपण स्टार्ट. ठीक आहे. तर आपली क्लासची प्रोसिजर कशी असणार आहे, आय होप ऑनलाईनवाल्यांना आवाज येत असतोय. ओके, डन. एव्हरीथिंग इज क्लिअर. लेट अस स्टार्ट नाव. सो आपण क्लासची प्रोसिजर आपली कशी ठेवणार आहे की आपण आता इनिशियली आपला हा टॉपिक आहे रूरल सोशॉलॉजीच्या आधी आपण एक्सटेन्शन म्हणजे काय आहे, एक्सटेन्शन एज्युकेशन काय आहे, इनफॉर्मल एज्युकेशन, बेसिक सगळे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचेच आहेत ना आपण. सो आपल्याला बेसिक एक्सटेन्शनचं जे आहे ते आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघूया, त्याचे डिफरन्स वगैरे काय आहेत बघूया. प्रॉब्लेम काय आहे ना, मी सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जो राज्यसेवेचा पेपर आहे, ॲग्रीमेन्सचा पेपर आहे आणि फॉरेस्टचा पेपर आहे, तर ह्या तिघींमध्ये आपल्याला वाटतं की सगळं सेम आहे, पण सेम नाही आहे. पेपर पॅटर्न खूप चेंज आहे. राज्यसेवेच्या पेपरमध्ये वेटेज जास्त आहे पण कंटेंट कमी आहे. बरोबर. आता जर आपण लास्ट इयरचा पेपर बघितला राज्यसेवेचा, तर कसं आहे की 20-25 मार्कापर्यंत एक्सटेन्शन गेलेलं आहे. पण अनलाईक आता जर आपण लास्ट इयरचा आपला ॲग्रीचा पेपर बघितला तर त्याच्यामध्ये फक्त 10 मार्काला विचारलेलं आहे. एकच क्वेश्चन आलेला आहे एंटरप्रेन्योरशिप बरोबर. बघितलं, PYQ चेक केले सगळ्यांनी. आता एक टार्गेट असणार आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. तुम्ही आता काय करायचं, 10 दिवस आहेत बायोटेकचे लेक्चर संपायला, एक्सटेन्शनचे UPSCचे पण PYQ बघायचे. कारण की काय होतंय, राज्यसेवेला UPSC इतकं डीप जात नाहीये ते, पण इथे फॉरेस्ट ॲग्रीमेन्सला जाऊ शकतं. कारण की पहिलाच क्वेश्चन त्यांनी एंटरप्रेन्योरशिपवरती विचारलाय, सिलेबसच्या वरती किती पॉईंट्स आहेत. बरोबर. आणि बाकीचं जर क्वेश्चन पेपर पाहिला असेल तर वुमन एम्पॉवरमेंटवरती क्वेश्चन विचारलाय. सिलेबस पेपर 2चा जो सिलेबस लास्ट पॉईंट जो आहे, सिलेबस कॉपी बघितली सगळ्यांनी. आधीच सिलेबस कॉपीची प्रिंट काढा, कारण की काय होतं, आपण सगळं बघतो, सगळं स्टॅटिकचे नोट्स सगळं काढतो, पण आपल्याला सिलेबसमध्ये पॉईंट्स काय ते माहीत नाही. आता तुमच्याकडे सिलेबस कॉपी आहे, व्हेरी गुड. मग जो लास्ट पॉईंट वुमन एम्पॉवरमेंटवाला आय गेस, तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. म्हणजे आयोग पूर्णपैकी शेवटपर्यंत जाते. इनिशियली आता तसं पाहायला गेलं तर रिटर्न पेपर पहिल्यांदाच झालाय ना ॲग्रीमेन्सचा. बरोबर. तुम्ही इंटरॅक्टिव्ह राहा म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळतंय मी काय बोलतेय ते. ठीक आहे. ॲग्रीमेन्सचा रिटर्न पेपर फर्स्ट टाइम झालाय. मग जे काही हेडिंग्स आहेत, आता राज्यसेवेचा जर बघितला तर मेन्सचा रिटर्न पेपर पहिल्यांदाच झालाय. त्याच्यावरती एकदम हेडिंग्सवरती क्वेश्चन होते की ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनचं सांगा, KVK बद्दल क्वेश्चन आलेला आहे. बरोबर. तर जे काही क्वेश्चन झालेले आहेत ना, ते एकदम म्हणजे जे सिलेबसवर पॉईंट झालेले आहेत त्याच्यावर आलेला आहे. अनलाईक आपला क्वेश्चन कसा आलाय, एकदम खाली एंटरप्रेन्योर्ससाठी जे स्कीम्स आहेत, स्टार्टअपसाठी जे स्कीम्स आहेत, तो थोडा करंटचा टच आहे त्याला. बरोबर. मग आपल्याला करताना काय करायचं, आता वरवरचं सगळं करायचंय. बरोबर. तुम्ही जर ॲग्रीमेन्सचा सिलेबस कंप्लीट केला ना तर तुमचा राज्यसेवेचा पण सिलेबस कंप्लीट होतो, पण आता ते राहिलेलंच नाही, आपल्याला मेन्स राहिलीच नाही. सो तो सिलेबस तुम्ही फॉरेस्टला पण यूज करू शकता. ठीक आहे. थोडंसं चेंज आहे फॉरेस्टमध्ये, पण इकडे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. ठीक आहे. सो आता आपण बघणार कसं आहे, एक एक टॉपिक घ्यायचा. इनिशियली एक लेक्चर होणार आपलं, ज्या काही ट्रिक्स आहेत वगैरे आहेत त्या तुम्हाला मी सांगणार क्लासमध्ये, तुम्ही त्या लिहून घ्यायच्या आणि त्या पाठ करून यायच्या. दुसऱ्या दिवशी आपण 5-10 मिनिटं रिव्हिजन सेशन ठेवणार क्लासचं. म्हणजे कसं
की इंटरॅक्टिव्ह सेशन राहिलं ना, की मला पण कळेल तुम्हाला मी काय सांगते ते कळतंय की नाही. आणि मग तुम्ही सगळे आता रिसेंट फ्रेशर्स आहेत ना, रिसेंट पास आउट आहेत सगळे, ठीक आहे. व्हॉटेव्हर म्हणजे पण आपण टचमध्ये असतो ना आपल्या सब्जेक्टच्या, सो आपल्याला माहिती आहे. मग आपण आता काय करणार, आपला एक टॉपिक घेणार, टॉपिकच्या सगळ्या डिफरन्सेस वगैरे. हां, अजून एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला. आता इरेस्पेक्टिव्ह आपला सब्जेक्ट ॲग्रिकल्चर, बॉटनी होईल, बायोकेमिस्ट्री होईल, तर जे काही डेफिनेशन्स आहेत ना, तर डेफिनेशनसाठी तुम्ही एक पेज म्हणजे एक फोल्डर बनवायचं. डेफिनेशन सगळे एका ठिकाणी लिहून काढा. फादर जे आपण पाठ करतो, आता आपण आपले अगस्टी कॉम्टी पाठ करणार, बरोबर, ॲडम स्मिथ वगैरे, मॉर्गन वगैरे, तर हे सगळे जे फादर आहेत ना, ते एका साईडला लिहून ठेवा. MCRला सगळ्यांनी म्हणजे पाठ केलेच असतील एंट्रन्सच्या टाईमला. मग जर जर नसेल MCR दिली कुणी, तर ते एक सेट बनवून ठेवा. कारण की नंतर आपण काय करतो, डेटा जेव्हा एन्हान्स करायला जातो ना आपलं आन्सर रायटिंगची क्वालिटी, तर जर क्वेश्चन विचारला असेल एखादा कुठला पण क्वेश्चन, जर रुरल सोशिओलॉजीवर क्वेश्चन असेल तर मग अगस्ट कॉम्प्टीचं नाव घेणार आपण, किंवा मग आपले जे काही इकॉनॉमी रिलेटेड असेल तर ॲडम स्मिथ वगैरे, केन्स वगैरेंची नावं घेणार. सो ती फादरवाली एक लिस्ट तुम्ही तुमची लिहून ठेवा, जे काही आपले फादर्स असतील ते. आणि सायंटिफिक डेफिनेशन जर जमत असेल तर जे काही एखादा सायंटिस्ट आहे त्या स्पेसिफिक सब्जेक्टच्या रिलेटेड, तर त्याचं डेफिनेशन पाठ करायला प्रयत्न करा. कारण की आता टाइम आहे तुमच्याकडे, बरोबर. तुम्ही जर डेटा कलेक्ट करून ठेवला ना, तर ऐन टायमाला तुम्हाला तो डेटा शोधायला लागणार नाही. म्हणजे ह्या ट्रिक्स मी सांगते, कारण की ह्या आम्ही आता 4 वर्ष तेच करत आलोय. ते जे म्हणजे आम्ही जे केलंय ते तुम्हाला आम्ही सांगतोय. मी माझ्या पण रेडी आहेत, मी तुम्हाला देऊ शकते, पण मग तुम्ही तर बघणार नाहीत. प्रत्येकाचा सब्जेक्टिव्ह असतं, कुणाला कोणती डेफिनेशन आवडते, कुणाला कोणती नाही आवडत, बरोबर. सो छोटी डेफिनेशन करा, पण जर नावासहित असेल तर दॅट विल बी व्हेरी गुड, ठीक आहे. आता आपला क्लासचा हे कसं असणार आहे, निमोनिक्स पण देणार मी तुम्हाला. अजून गोष्ट, 3 फोल्डर झाले, एक डेफिनेशनचे झाले, एक फादर्सचे झाले. आता मी तुम्हाला निमोनिक्स देणार काही काही गोष्टी पाठ करताना. एक्सटेन्शन एज्युकेशनचे प्रिन्सिपल्स काय आहेत, किंवा लिडरशिपचे क्वालिटीज काय आहेत, बरोबर. तर मग त्या निमोनिक्स मी तुम्हाला देईल. काही तुम्हाला सुचत असेल तर तुम्ही मला सजेस्ट करा, काही मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण की बघा, राज्यसेवेमध्ये जो मेन्सचा होता ना, किंवा UPSCचा रिलेटेड होता ना पेपर, तिथे UPSC ऑप्शनलमध्ये ना आपण जनरल आन्सर लिहू शकतो ऑप्शनलच्या पेपरला थोडंफार. कारण की काय तिथे करायला गोष्टी म्हणजे हे काय बोलतो त्याला, तिथे स्पेसिफिक नॉलेजची गरज नाही आपल्याला. पण आता ॲग्रीमेंट्स नाही. सो वी ऑल आर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स, त्यांना माहिती आहे की यांनी हे 4 वर्ष हे शिकलेले आहेत. सो इथं आपल्याला थोडं स्पेसिफिक लागणार आहे सगळ्या गोष्टी, ठीक आहे. इथं जनरल आन्सर लिहून नाही चालणार. ग्रॅज्युएशनमध्ये आपण सगळे पॅराग्राफ लिहित होतो, ते चालणार नाही. इथे आपला अप्रोच एकदम वेगळा पाहिजे. जर आपण आता 20-25 जण आहेत ना, तर आपले आन्सर सगळे वेगळे कसे दिसतील बाकीच्यांपासनं, आपण त्याच्यावरती भर देऊया. सगळेच लिहिणार आहेत, ॲग्री ग्रॅज्युएट सगळेच आहेत. आपण सगळ्यांनी काय पेपर लिहिलेत आपल्याला माहिती आहे ग्रॅज्युएशनमध्ये, राईट. सो त्याच्या व्यतिरिक्त लिहायचं आपल्याला आता. मग आपण मी तुम्हाला सांगत जाईल. आता इनिशियली कसं असणार आहे, एक टॉपिक कंप्लीट झाला आपला. थोडं फास्ट होतंय का? नॉर्मल आहे ना, ठीक आहे ना, कळतंय ना. एक टॉपिक कंप्लीट झाला तर मी तुम्हाला हे देणार, काय बोलते तुम्हाला, ॲट द एंड ऑफ द लेक्चर एखादा एक टॉपिक कंप्लीट झालं की मी तुम्हाला क्वेश्चन देणार. आणि बी म्हणजे लॉयल राहा तुम्ही. तुमच्या जर बाकीच्या गोष्टींना लॉयल राहण्यापेक्षा तुमच्या ज्या काही प्रिपरेशन आहे त्याला लॉयल राहा. त्यांनी काय होईल, जर तुम्हाला आन्सर दिलं, क्वेश्चन दिला आणि तुम्ही जर ते लिहून आणलं ना, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल. आता राज्यसेवेची बॅच जेव्हा आम्ही घेत होतो तेव्हा मी त्यांना सजेस्ट करत होते की तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, तुम्हाला नॉलेज असेल. आता माझा एक फ्रेंड होता, खूप म्हणजे भयंकर हुशार आहे. 3 मेन्स दिल्यात UPSCच्या, पण अक्षर इतकं म्हणजे ते कळतच नाही एक्झामिनरला काय लिहायचं ते. प्रीमध्ये 115, 116 UPSCच्या मार्क्स पडतात, पण मेन्सचं हँडरायटिंगच कळत नाही एक्झामिनरला. मग आपल्याकडे तो टाईम आहे ना आता लिहायला, आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो. तर छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला जर काही सजेशन असेल तर तुम्ही मला सांगा. सो आपण ते कोऑपरेटिव्ह वेने आपण आपला चालू करूया जर्नी, ठीक आहे. सो कळलं आतापर्यंतचं तुम्हाला काय, आन्सर लिहून आणायचं, पेजवरती लिहून आणलं, नोटबुक बनवली एक तरी चालेल, मला देत जा. मोस्ट प्रोबेबली पेजेसवरती दिलं तरी चालेल. सो मी तुम्हाला सजेशन देत जाईल. नॉट पॉसिबल की मी सगळ्यांचं वर्ड टू वर्ड क्वेश्चन वाचेल, पण त्यांनी काय होईल, तुम्ही जर फक्त मला दाखवलं ना की तुम्ही उत्तर कसं लिहिताय, बघून पण आपण सांगू शकतो की तुम्ही तुमचं हँडरायटिंग थोडं मोठं करा किंवा छोटं करा, किंवा जे लिहिताय ते ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स तुम्ही तुमच्या इम्प्रूव्ह करा. आतापासून बेबी स्टेप्स आहेत ना ह्या सगळ्या. एक 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 गोष्ट फक्त वाचून किंवा पाठांतर करून आपल्याला काही होणार नाही, कारण की आपल्याला लिहायचंय. आता ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम नाही की रट्टा मारून फक्त 4 ऑप्शन्स मधून एक ऑप्शन चूज करणं इज फाईन, पण डायरेक्ट एका क्वेश्चनवरून आपल्याला 2-3 पानं लिहायची आहेत ना. सो इथं आपल्याला 10 मार्काचं तर कमीत कमी लिहायचंय. 10 मार्काचे क्वेश्चन्स कंपल्सरी आहेत, राईट. आता घेते मी पुढे ते काय आहे आपला स्ट्रक्चर. सो मग क्वेश्चन्स देणार आणि प्लीज तेवढे क्वेश्चन्स घेऊन या. आणि अजून एक गोष्ट, शेवटपर्यंत जर सगळेजण आलेत ना आता हे क्लासमध्ये, तर शेवटपर्यंत कंप्लीट करायला या सगळे. कारण की काय होतं, नंतर मी ऑनलाईन करल, मी नंतर लेक्चर बघल, रेकॉर्डेड लेक्चर, ते होत नाही, ती इफिशियन्सी राहत नाही. क्लासमध्ये जर आले
तर आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन होणार. तुम्हाला काही अडचण असू द्या ना, तुम्ही बोला, सर आहेत सांगायला, बायोटेकचे पण सर आहेत आपले. सो आता एक सब्जेक्ट होणार आहे ना, तर एक सब्जेक्ट होताना यू मेक शुअर की तुमच्या नोट्स रेडी आहेत सगळ्या. प्रिंटेड नोट्स असं देणार आहेत. प्रिंटेड नोट्स कामाला येणार नाहीत तुम्हाला. तुम्हाला कामाला काय येणार आहे, तुम्ही ज्या शॉर्ट नोट्स, क्रिस्प नोट्स काढणार आहेत सगळ्या, बरोबर? कारण की तुम्ही पेपरच्या आधी 1-2 महिने तुम्ही सगळे, खूप वास्ट सिलेबस आहे. ॲग्री मेन्सचा सिलेबस खूप वास्ट आहे. तुम्हाला ॲग्री म्हणजे फिशरी, बायोटेक, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला वुमन रिलेटेड सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. स्कीम्स सगळ्या करायच्या आहेत. हार्डली एक क्वेश्चन तर येणार आहे आपल्याला माहिती आहे. एकही क्वेश्चन येणार नाही असं तर नाही आहे. 10 मार्क्स तर फिक्स आहेत आपले. सो त्या 10 मार्क्ससाठी प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्ही तेवढे ते एफर्ट्स घेऊ शकतो ना आपण. आपल्याकडे आता टाईम आहे, कारण की क्लिअर सगळं करायला, ॲड येऊस तोपर्यंत सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो आपण आता काय करायचंय, टॉपिकला स्टार्ट करूया. कसं कसं काय काय जाणार आहे मी तुम्हाला सांगते. एक PYQ क्वेश्चन्स कसे आलेत ते सांगते. आणि फक्त एक लक्षात ठेवायचं की आन्सर मात्र लिहून आणायचं. जे देणार आहे मी तुम्हाला, आणि हे बघा, टीचर्सला म्हणजे जे पण आता काय, मी तुमचे टीचर आहे असं नका समजू. जस्ट ट्रीट मी लाईक युअर बिग सिस्टर, एल्डर सिस्टर. त्यांनी काय होणार आहे, तुम्ही फ्रीली थोडं माझ्याशी बोलाल, तुम्हाला काय अडचणी आहेत त्या सांगणार, आणि आमचे जे अनुभव आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आम्ही काय खूप म्हणजे असं जास्त आम्हाला येते असं काही नाहीये, पण ज्या काही आम्ही चुका केल्यात त्या तुम्हाला आम्ही सांगणार. त्याने तुमचा फायदा होणार आहे ना. आणि काय होतं बघा, जे रोज उत्तर लिहून आणणार ते माणसाला चेहरे लक्षात राहतात. कोण एफिशियंटली काम करते ते चेहरे लक्षात राहतात. त्याला आपण स्वतःहून 2 गोष्टी एक्स्ट्रा सांगतो ना. ठीक आहे. सो कळलं सगळ्यांना काय करायचंय, आपलं रुटीन कसं असणार आहे क्लासचं, कळलं? ओके. सो लेट्स स्टार्ट करूया आपण आता सिलेबस बघायला आपला काय काय करणार आहेत आपण. सी, पहिला टॉपिक काय आपला, एक सेकंड. सी, पहिला काय आहे, रूरल सोशल. त्याच्या आधी आपण काय बघणार आहेत, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन काय आहे, एक्सटेन्शन एज्युकेशन काय आहे, फॉर्मल इनफॉर्मल एक्सटेन्शन एज्युकेशन, तो सगळ्या बेसिक्स बघणार आहे. प्रिन्सिपल्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन काय आहेत, का स्टडी करायचं आपण एक्सटेन्शन एज्युकेशन, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक, फादर वगैरे सांगणार मी तुम्हाला कोण आहेत त्याचे बेसिक, त्या सगळ्या गोष्टी करणार. नेक्स्ट काय आहे, रुरल सोशलॉजी आणि त्याचं इम्पॉर्टन्स. आता काय होतं, क्वेश्चन्स ना लिंक्ड येतात. रुरल डेव्हलपमेंटबद्दल क्वेश्चन येतो, किंवा सेल्फ हेल्प ग्रुप्सचं रुरल डेव्हलपमेंटमध्ये काय फायदा आहे, म्हणजे काय इम्पॉर्टन्स आहे, हाऊ सेल्फ हेल्प ग्रुप्स हेल्प्स इन रुरल डेव्हलपमेंट, असा क्वेश्चन येतो. मग आपल्याला ते लिंक करता आलं पाहिजे ना, की सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे काय कळलं पाहिजे, रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय कळलं पाहिजे, रुरल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला रुरल सोशॉलॉजी म्हणजे काय कळलं पाहिजे, रुरल सोशॉलॉजीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत कळलं पाहिजे. सी, एक्सटेन्शन तसा काय एवढा टेक्निकल सब्जेक्ट नाही, बट यू शुड नो, की तुम्हाला माहिती पाहिजे, कळलं पाहिजे की कुठं काय लिहायचंय ते, कुठं काय लिहायचं, आणि डिमांड जर क्वेश्चनची कळली ना आपल्याला, तर आपण इझिली क्वेश्चनला ऍड्रेस करू शकतो. ठीक आहे. सो आता रुरल सोशॉलॉजीमध्ये आपण काय काय बघणार आहे, व्हॉट इज रुरल सोशॉलॉजी, त्याचे फादर बघणार आहेत, ते आपण का स्टडी करायचं ते बघणार आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहेत काय काय आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, रुरल सोशल ग्रुप्स. रुरल सोशल ग्रुप्स आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. आता ह्याच्यामध्ये वेगळे ग्रुप्स आहेत, काही प्रायमरी, सेकंडरी, किंवा व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी, बरोबर, म्हणजे वेगळे ग्रुप्स आहेत ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस कॅटेगरीज, ते बघणार आहेत आपण. नेक्स्ट काय, रुरल डेव्हलपमेंट अँड व्हेरियस रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. हां, ठीक आहे, आपण बघितल्या ह्या सगळ्या इंदिरा आवास योजना वगैरे ज्या काही आपल्या स्कीम्स आहेत आधीच्या, आपल्याला CDM पासून सगळं बघायचं आहे, बरोबर. ठीक आहे. मग आता ह्या सगळ्या कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स पासून सगळे ज्या काही 1950s पासून ज्या काही चालू झालेल्या आहेत त्या सगळ्या स्कीम आपण सिक्वेन्सने बघणार आहेत. आता कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये काय बघणार आपण, पहिलं कम्युनिटी काय आहे, जसं इथं बघितलं रुरल सोशॉलॉजी काय आहे, रुरल डेव्हलपमेंट काय आहे, तसंच कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम पण बघणार आपण इन डिटेल इथे. ठीक आहे. नेक्स्ट काय, लीडर आणि लीडरशिप. आता लीडर आणि लीडरशिप सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचा इझिएस्ट टॉपिक जर ग्रॅज्युएशनमध्ये काय आपण आन्सर लिहिला असेल तर ते, राईट. सो लीडर आणि लीडरशिप. आता इथं क्वेश्चन कसा येतो, इथं क्वेश्चन असं नाही येणार, इथं क्वेश्चन काय येणार तुम्हाला, व्हॉट आर द व्हेरियस ट्रेट्स ऑफ एक्सटेन्शन पर्सनल, किंवा व्हॉट आर व्हेरियस क्वालिटीज ऑफ एक्सटेन्शन पर्सनल, किंवा डायरेक्ट लीडरच्या क्वालिटीज नाही विचारणार तुम्हाला, ते काहीतरी एखाद्याचं नाव देणार, की मग एखाद्या, आता जर आपल्याला विचारलं एक्सटेन्शन पर्सनलच्या क्वालिटीज काय असणार आहेत, तर आपण तिथं लिंक करता आलं पाहिजे की एक्सटेन्शन पर्सनल काय, तो लीडरच असतो ना, मग लीडरच्या क्वालिटीज काय आहेत त्या पण तशा पण ट्रिकनी पाठ करणार आहेत, मग तसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स काय, टाईप्स ऑफ लिडरशिप काय काय बघायचे आहेत आपल्याला, बरोबर. कुठल्या टाईप्सच्या लिडरशिप्स आहेत, मग आपण वेगळ्या कॅटेगरीनुसार आहेत, व्हॉलंटरी, ऑटोक्रॅटिक, डेमोक्रॅटिक, बरोबर. त्याच्यानंतर मग विटलेनी वगैरे, म्हणजे खूप सारे आहेत सायंटिस्ट, त्यांनी वेगळे क्लासिफिकेशन दिलेले आहेत, ते आपल्याला पाठ करायचं आहे. नेक्स्ट काय आहे, एज्युकेशन सायकोलॉजी आणि त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत हे बघायचं आपल्याला. एज्युकेशन सायकोलॉजी म्हणजे काय, की कसं, सायकोलॉजी म्हणजे काय आधी बघणार आपण, मग आपण त्याचा स्टडी का करतोय, व्हॉट इज द पर्पज ऑफ स्टडिंग इट, ते बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट काय आहे, लर्निंग आणि टीचिंग
लर्निंग आणि टीचिंगची प्रोसेस बघितल्यात आपण सगळ्यांनी, बरोबर. 6 स्टेप्स आहेत त्या आपल्याला त्या बघायच्या. टीचिंग प्रोसेस, लर्निंग प्रोसेस काय काय आहे. ज्यांनी एक्सटेन्शनचा अभ्यास केलाय त्यांना सोपं जाणार आहे. ज्यांनी फक्त पेपर पास होण्यासाठी केलेलं आहे त्यांना परत आता सगळं पाठ करायला लागणार आहे. आता एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन काय आहेत? एलिमेंट्स माहिती आहेत सगळ्यांना. मॉडेल्स बघितले होते आपण, बर्लोज मॉडेल, अरिस्टॉटल्स मॉडेल, खूप सारे मॉडेल्स बघितले होते, बरोबर. सगळ्यात डेव्हलप्ड मॉडेल कुठलं आहे? मग लिगन्सचं मॉडेल बघितलं होतं. ठीक आहे, आठवतं ना? थोडं थोडं तरी आठवलं तरी मग पोहोचू आपण तिथपर्यंत. ठीक आहे, हे सगळे मॉडेल्स आठवतात. नेक्स्ट हां, मलाच दिसत नाही आहे. टाईम मॅनेजमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट बघायचे आपल्याला. ठीक आहे, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, ॲज एक्सटेन्शन पर्सनल टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, त्याचं बघता बघता ॲज अ स्टुडंट पण आपण आपलं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ते पण बघून घेऊ आपण. ठीक आहे, नेक्स्ट आता एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स काय आहेत हे बघायचे. टीचिंग मेथड्स आठवत आहेत का? आपण कुठले कुठले बघितले होते? फार्म टू लँड, लॅब टू लँड, ते फार्म डेमॉन्स्ट्रेशन, फील्ड वगैरे वगैरे, मेथड डेमॉन्स्ट्रेशन, हे सगळे बघायचे आहेत आपल्याला गोष्टी. आता नेक्स्ट काय आहे? आय टी इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. कसं आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा काय यूज आहे. मग ईच्या ज्या सगळ्या गोष्टी येणार आपल्या न्यू टेक्नॉलॉजी, त्या सगळ्या गोष्टी बघायच्यात आपल्याला. आता हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला रिसेंट एक्झाम्पल्स बघायचे की रिसेंट काय एक्झाम्पल झालेले आहेत किंवा इनिशिएटिव्ह काय चाललेले आहेत गव्हर्नमेंटच्या. आय टीला कसं इन्कॉर्पोरेट करू शकतो आपण ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, तर हे सगळं बघायचं आपण. नेक्स्ट काय? आता एक्सटेन्शन ॲडमिनिस्ट्रेशनवर बघायचं आहे आपल्याला. व्हेरियस एक्सटेन्शन अँड ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. हां, आता ICRचा स्ट्रक्चर बघायचं आहे, मॅन्डेट बघायचं आहे आपल्याला. ICR पासून कशा फंड डिस्ट्रीब्यूट होतो, KVKs पर्यंत कसं येतं, बाकीच्या ज्या स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यापर्यंत कसं येतं, मग तो रिसर्च कसा कॅरिड आउट होतो, बरोबर. म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ फंड्स, ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, ऑफ टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात आपल्याला ICR पासून खालीपर्यंत. ठीक आहे, नेक्स्ट काय बघायचं आहे? प्रोग्राम प्लॅनिंग. प्रोग्राम प्लॅनिंगवाला क्वेश्चन पण फिक्स आहे, सगळ्यांना माहिती आहे. PYQ मध्ये सगळ्यांनी केलेलं आहे. प्रोग्राम प्लॅनिंगच्या स्टेजेस काय काय आहेत, त्याची नीड काय काय आहे, बरोबर. कशा पद्धतीने करायचं, त्याचा यूज काय काय होणार आहे आपल्याला जर केलं आपण तर. सी, आपल्या एक्सटेन्शनचा काय प्रॉब्लेम आहे, जर तुम्हाला हेडिंग कळली ना की प्रोग्राम प्लॅनिंग काय आहे आणि ते तुम्हाला कळतं आपल्याला सगळ्यांना, आपला प्रॉब्लेम कुठे होतो, ते शब्दांमध्ये मांडता आलं पाहिजे, बरोबर. आणि ते शब्दांमध्ये मांडता कधी येणार आहे? जेव्हा तुम्ही तेच तेच परत 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 वाचणार. सी, एव्हरीथिंग इज अ प्रॅक्टिस, एव्हरीथिंग इज अ पार्ट ऑफ हॅबिट. म्हणजे जर तुम्ही इंग्लिशमध्ये प्रोग्राम प्लॅनिंग सगळ्यांना माहिती आहे. आता कुणाला जर विचारलं प्रोग्राम प्लॅनिंग काय, तर सगळे सांगतील काय प्रोग्राम प्लॅनिंग म्हणजे काय. आपल्या एखादी गोष्ट जर पार पाडायची आपल्याला, तर त्यासाठी जे काय आपण स्टेजेस घेणार आहेत, जे काही स्टेजेस आपण इन्कॉर्पोरेट करणार आहेत आपल्या स्वतःमध्ये, तर ते एक प्रकारचं प्लॅनिंग झालं ना. मग आता हे मराठीमध्ये सगळ्यांना सांगता येते, पण इंग्लिशमध्ये आपल्याला ते सांगायला काय करायला लागणार आहे? प्रोग्राम प्लॅनिंगची डेफिनेशन लिहून ठेवायची. तीच डेफिनेशन परत 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 10-20 वेळा वाचली तर सगळीच्या सगळी तशी जरी नाही लिहिली आपण, तर थोडीफार जवळपास आपण पेपरमध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतो, बरोबर. मग तसंच आपल्याला डेफिनेशन्स लिहून ठेवायचे जसं सांगितलं. आता हे हेडिंग सगळे आहेत ना, ह्याच्या सगळ्याच्या डेफिनेशन लिहून ठेवायच्या. आणि ॲट द एंड आता एक्सटेन्शन एज्युकेशन झालं आणि 4 गोष्टी सांगितल्या ना मी तुम्हाला. फादर सांगितले, डेफिनेशन सांगितले आणि अजून काय सांगितलं होतं? निमॉनिक सांगितलं. आणि डिफरन्स पण लिहून काढायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, डिफरन्स पण येणार आहेत खूप सारे. एक्सटेन्शन, फॉर्मल, व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, सगळ्या गोष्टी येणार. तर डिफरन्स पण आपल्याला वेगळे वेगळे करून ठेवायचे आहेत. आणि हे फक्त एक्सटेन्शनच नाही, सगळ्या सब्जेक्टचं तुम्ही एकत्र केलं ना तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा आहे. नेक्स्ट काय? एक्सटेन्शन इव्हॅल्युएशन मेथड्स. इव्हॅल्युएशन मेथड्स पण बघायचे आहेत आपल्याला. नेक्स्ट काय आहे? ॲग्रिकल्चर जर्नलिझम. जर्नलिझममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, मग त्या सगळ्या गोष्टी बघायच्या. जर्नलिझमचं इम्पॉर्टंट काय आहे, कशा थ्रू जर्नलिझम होतं, मग त्याच्यामध्ये न्यूजपेपर, पॅम्पलेट्स वगैरे ते सगळं बघणार आपण. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे? एंटरप्रेन्योर आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. आता हा करंट रिलेटेड प्रोग्राम आहे. गव्हर्नमेंटनी काय स्कीम्स काढल्यात एंटरप्रेन्योरशिपच्या, MSMEच्या काय स्किल्स आहेत, काय काय म्हणजे MSMEसाठी कुठला आता नवीन ॲक्ट जो 2025चा आहे, त्याच्यामध्ये 2022चा एक होता, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत, किती टर्नओव्हरमध्ये चेंज झालेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी बघायच्यात आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे? प्रमोशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप. गव्हर्नमेंटच्या काय स्कीम आहेत त्या बघायच्यात. हे इम्पॉर्टंट आहे, हे करंट रिलेटेड आहे. मे बी सरांनी इन्कॉर्पोरेट केले नोट्समध्ये, आणि जरी नसेल केलं तर आपण करंटमध्ये परत बघू. ठीक आहे, नेक्स्ट काय? मार्केट सर्वे आणि प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन. व्हॉट इज मार्केट, मार्केटचा सर्वे का करणं इम्पॉर्टंट आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकॉनमध्ये पण बघायच्यात. मार्केट इंटेलिजन्स, मार्केट सप्लाय वगैरे सगळं बघणार, तर तिथे पण ते बघणार आपण. ठीक आहे, कळलं? आपला सिलेबस कळला तुम्हाला काय काय बघायचं आहे. सगळ्यांना फॅमिलियर आहेत, सगळ्यांना ऑलरेडी बघितलंय, सगळ्यांनी ग्रॅज्युएशनमध्ये एकदा वाचून झालेलं आहे. एकदा तरी झालंच असेल ना सगळ्यांचं वाचून, ॲटलिस्ट एकदा. मग
काय सगळ्यांना माहिती आहे आपल्याला वाचायचं काय, आता फक्त करायचं काय, त्याच्यामध्ये आपल्याला इफिशियन्सी आणायची, प्रोफिशियन्सी आणायची, बरोबर? ठीक आहे. आता बघा क्वेश्चन्स बघा, सगळे असे शांत बसतात जसं काय पहिल्यांदाच ऐकतायत एक्सटेन्शन बद्दल. हा, थोडं तरी हसा रे, म्हणजे मला पण वाटेल की बरोबर चाललोय आपण. हा, आता बघा क्वेश्चन काय आहे पहिला, हा हा ॲग्रीमेंटचाच क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघा, स्कीम्स इव्हॅल्युएट द स्टार्टअप इंडिया स्कीम फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. 10 मार्काला क्वेश्चन आहे. आता किती गोष्टी बघितल्या आपण, आला का हा स्टार्टअप रिलेटेड, कुठं होतं का सिलेबसमध्ये दिलेलं आहे का? नाही. सिलेबसमध्ये काय दिलंय, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. मग गव्हर्नमेंटने कुठल्या स्कीम्स काढलेल्या आहेत हे मी तुम्हाला सांगते, कारण की क्वेश्चन डायरेक्ट स्टार्टअपवर आलाय. आपण वाचणार आहेत का? नाही वाचणार. मग आपल्याला कळायचं काय, जेव्हा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आपण बघणार आहे, तर ICARने एक स्कीम काढली होती तेव्हा, त्याच्यामुळे तो क्वेश्चन आला होता 2024च्या मेन्सला. सो आपल्याला त्या स्कीम्स पण बघायच्यात की करंटमध्ये कुठलं काय काय चालू आहे. डायरेक्ट करंटचा टच आहे की नाही ह्या क्वेश्चनला. सो आपल्याला फक्त स्टॅटिक करून चालणार नाही. हा राज्यसेवेचा पेपर नाही किंवा UPSC ऑप्शनलचा पेपर नाही की त्याच्यामध्ये येईल. आता इथे आपल्याला ते काहीही विचारू शकतात रिलेटेड टू ॲग्रिकल्चर, आणि आपण त्यांना काय ऑब्जेक्शन घेऊ शकतो का? ते बोलतील 4 वर्ष तुम्ही ॲग्रिकल्चरच केलेलं आहे, आपण त्यांना काय ऑब्जेक्शन घेणार आहे? सो इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इन डेप्थ करायचं आहे सगळं, आणि सगळ्या गोष्टींना करंटचा टच द्यायचा आहे. आता बायोटेकला पण करंटचा टच आहे. बायोटेकमध्ये पण तुम्हाला करंटवाले क्वेश्चन असणार आहेत, बघितला मी पेपर. म्हणजे राज्यसेवेमध्ये जो पेपर होता ना, राज्यसेवेपेक्षा हा पेपर अवघड आहे. राज्यसेवेचा जो पेपर मी बघितला ना मेन्सचा, बघितलाय का पेपर? सगळ्यांनी पेपर बघा. सगळ्यात आधी पेपर बघा, पेपर कम्पेअर करा की बघा कसं राज्यसेवेत विचारत होते. एकदाच मेन झाली तरी पण एवढं सोपं विचारत होते ते, आणि इथं कसं विचारताय त्यांनी, पहिलाच पेपर आहे ना आपण रिटर्न, तरी पण ते डायरेक्ट स्टार्टअपवर गेले. सो करंटचा टच आहे, पूर्णपैकी एक्सटेन्शनला करंटचा टच असणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, हा राज्यसेवेचा पेपर आहे बघा. आता राज्यसेवेला कम्पेअर करा बघा, इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन इन कंटेक्स्ट ऑफ क्लायमेट चेंज इन महाराष्ट्र. आहे का हा पॉईंट सिलेबसमधला डायरेक्ट तसाचा तसा सेम? आता नेक्स्ट बघा, KVK आणि त्याचं चेंजिंग सिनेरिओ इन इंडियन ॲग्रिकल्चर. हा त्या सिलेबसमध्ये डायरेक्ट दिला होता, मॅन्डेट्स ऑफ KVK. मग KVK बद्दल डायरेक्ट क्वेश्चन तसा झाला. क्रिटिकली अनालाइज सेल्फ हेल्प ग्रुप्स अप्रोच, सेम क्वेश्चन. सिलेबसमध्ये सेल्फ हेल्प ग्रुप दिलेले आहे, आता तिथे दिलेलं नाही आपल्याला. आता आपल्या ॲग्रीमेंट्समध्ये बघितलंय का आपण हे सगळं सेल्फ हेल्प ग्रुप KVK, पण हे आपल्याला करायचंय कारण आपण ICAR बघणार आहे ना. ICARच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी येतात. ICARच्या अंडर KVK येणार, KVKचे मॅन्डेट्स बघायचे, सेल्फ हेल्प ग्रुप्स बघायचे, सेल्फ हेल्प ग्रुप्स रूरल डेव्हलपमेंटमध्ये कसे कामाला येतात, तो PYQ पण बघायचा आपल्याला. नेक्स्ट, हा सेम क्वेश्चन आहे, सिलेबसमध्ये तेच आहे. लॅब टू लर्न प्रोग्राम डायरेक्ट आहे का असं दिलेलं, काय आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स, बरोबर. मग त्याच्यात आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहेत. आता काय, डिस्क्राईब द रोल ऑफ इंडिजिनियस टेक्निकल नॉलेज इन इंडियन ॲग्रिकल्चर अँड एक्सप्लेन द सोर्सेस. हा ठीक आहे, हा पण करू शकतो आपण. हा पण क्वेश्चन सिलेबसमध्ये तसाच दिलेला होता त्यांनी. सो बेसिक काय कळलं तुम्हाला, थोडक्यात काय कळलं, सारांश काय कळला, काय करायचंय आपल्याला, सिलेबस करायचा आहे आणि त्याला करंट सोबत टच करायचं आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तुम्ही आता कुठलं तरी करंटचं एखादं मॅगझिन वाचायला घेतच असाल, मग त्याच्यातून काय काढणार, ॲग्रीच्या रिलेटेड गोष्टी बाजूला काढायच्या, बरोबर. ICARने एखादी व्हरायटी रिलीज केली आहे किंवा कुठली पण, मग बायोटेक घ्या, सॉईल रिलेटेड KVKs बद्दल, किंवा मग आपल्या सॉईल हेल्थ कार्ड्स बद्दल काही गोष्टी आल्या, तर त्या करंटच्या गोष्टी ना थोड्या काय झालं सर, तो PDF तसा आहे. हां, सरांनी ते टाकलंच तसं आहे, ते क्रॉप करून टाकलंय ना. सो हां, ठीक आहे, काही नाही, मला थोडंसं सांगायचं आहे. खूपच जास्त ब्लर दिसतंय का? ठीक आहे, 2 मिनिटाचं काम आहे. हां, सो बघा, आता इथे कसं आहे, राज्यसेवेमध्ये कसं होतं, आपल्याला क्वेश्चन ऑप्शनल असायचे, UPSCमध्ये पण एक तर फर्स्ट आणि 5 कंपल्सरी आहे आणि बाकीच्यांपैकी लिहायचं. आता इथे कसं दिलेलं आहे त्यांनी की बघा, एनी 3 क्वेश्चन्स अटेम्प्ट, एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम 1 to 6. इथे तुम्हाला ऑप्शन आहे, 10-10 मार्काला आहेत किंवा 5 मार्काला शॉर्ट नोट आहे पहिल्या क्वेश्चनमध्ये. जर पेपर बघितला तर पेपर असा बघायचा ना, आता तुम्ही घरी जाऊन एक काम करा, पेपर डाउनलोड करा आणि पेपर बघा. त्याने काय होणार आहे, तुम्हाला कळेल की कुठल्या क्वेश्चनला किती वेटेज आहे, सॉईलला किती मार्काचं वेटेज आहे, एक्सटेन्शनला किती मार्काचं वेटेज आहे, इकॉनॉमिक्सला किती मार्काचं वेटेज आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या ना, तर तुम्हाला लक्षात येईल की पेपरला बघायचं कसं, पेपरला टॅकल कसं करायचं. आन्सर रायटिंग खूप नंतरची गोष्ट आहे, आधी बघायचं काय आपल्याला, सिलेबसला समजून घ्यायचंय.
बरोबर. एकदा सिलेबस समजला आणि पेपर पॅटर्न कळाला की मग आपण पुढे जाऊया. आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांनी असा हट्ट नका धरू की मला आन्सर लिहिताच आलं पाहिजे. कुणालाच नाही येणार. मला स्वतःला नव्हतं येत आन्सर लिहिता. कुणालाच नाही येत आन्सर लिहिता. पहिल्या दिवशी असा हट्ट करायचा नाही. हट्ट कधी करायचा? 2-3 लेक्चर झाले ना, आन्सर तुम्ही लिहून दिले ना, मग जेव्हा सांगू तुम्हाला की असं नाही लिहायचं बाबा, असं लिहायचं. मग आपण तुम्हाला टेक्निक सांगू, आन्सर रायटिंग कसे करायचे आहेत, कुठले डायग्राम इन्कॉर्पोरेट करू शकतो, कुठल्या वेने आन्सर लिहू शकतो, केस स्टडीजला कसं इन्क्लूड करू शकतो. प्रत्येक क्वेश्चन आपल्याला ब्लँकवर नाही लिहायचा आहे. म्हणजे जे आपण ग्रॅज्युएशनमध्ये लिहायचो ना, डेफिनेशन आणि इनलिस्ट करायचे पॉईंट्स आणि मग नंतर एक्सप्लेन करायचे. आता हे इनलिस्ट करून एक्सप्लेन केलं तर तुम्हाला कोणीच मार्क देणार नाही. बरोबर? आता लिहिताना कसं लिहिणार आपण? पॉईंट लिहिणार, मग त्याचं एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन करायचं. कुठली पण गोष्ट असो, विथ एक्झाम्पल एक्सप्लेन केलं तर तिथे एक्झामिनरला आपलं वर्ड लिमिट पण, कारण की आपल्याला पेजेस दिलेला असतात. इथं राज्यसेवेमध्ये कसे पेजेस येतात मला माहित नाही, पण म्हणतात मे बी लाईनवाले पेजेस असतात, लाईनवाले असतात ना. ठीक आहे, लाईनवाले जरी असले तरी आपल्याला पेजेस तर लिमिटेड पेजेस देणार ना, ते वर्ड लिमिट असतं. सगळ्या गोष्टी एका लाईनमध्ये किती वर्ड्स आले पाहिजेत, किती स्पेस आला पाहिजे, डायग्राम केवढी मोठी काढली पाहिजे, त्याच्या आजूबाजूनी स्पेस किती सोडली पाहिजे. ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आपण हळूहळू करूया. एकदा प्रत्येकाचं लिहून आणलं ना, ती प्रत्येक आन्सर रायटिंग खूप सब्जेक्टिव्ह आहे. कोण कसं लिहितं, कोणाच्या डोक्यात कुठलं एक्झाम्पल कधी येतं. काही गोष्टी मला तुमच्याकडनं कळणार, काही मी तुम्हाला सांगणार. सो आपण तसं म्युच्युअली आन्सर रायटिंगकडे जरा लेट नंतर बघूया. इनिशियली फक्त जो काही डेटा आपण क्लासमध्ये शिकणार आहे तो व्यवस्थित पाठ करायचा आणि पाठच करायचा. काहीच नाही, त्याला तोडच नाही. आपण बोलतो की सब्जेक्टिव्ह झालं म्हणजे आपण आपल्या मनाने लिहू शकतो. पाठांतराला ऑप्शनच नाहीये. जेव्हा तुम्ही सांगाल ना, जेव्हा तुम्ही मनात हे ठेवाल ना, की हे मला पाठच करायचंय, तर तुम्ही खरं सांगते बाकीच्यांपेक्षा खूप पुढे असाल. जेव्हा तुमचा ऑप्शनलचा डेटा सगळा रेडी असेल ना, तेव्हा बाकीच्या गोष्टींना तुम्ही नंतर वेळ देऊ शकता ना. आता जर तुमचं सगळं रेडी असेल, तर तुम्ही प्री आल्यावरती कारण की प्री तर सेमच आहे ना सगळ्यांची. तिथं वेगळी लढाई आहे एक परत. राज्यसेवेवाले वेगळे, हे आपली एक्झाम असेल तर वेगळे. म्हणजे आपली लढाई फक्त आन्सर रायटिंग रिलेटेड आहे का? नाही. मग जोपर्यंत टाईम आहे ॲड यायच्या आधी, तोपर्यंत सगळे शांत असतात. आता बघा गटकला किती गर्दी आहे. सगळे नुसते गटकचंच पेपर भरतात. म्हणजे आता माहित नाही काय आहे, काय नाही. पण सगळेच नुसते पेपर म्हणजे फॉर्म भरतायत फक्त. अभ्यास करणार किती जण आहेत त्याच्यातले? मग आता आपल्या ॲग्रीमेंट झाली का सगळे ॲग्रीवाले फॉर्म भरणार. त्याच्यातले अभ्यास किती जण करणार आहेत? आता आपल्या क्लासमध्ये किती आणि आता ह्याच्यापैकी पण शेवटपर्यंत किती जण राहणार आहेत? बघूच आपण, आहे की नाही? सो बघू. मग म्हणजे इथंच कॉम्पिटिशन डिलीट होणार आहे ना, इथल्या इथंच. मग डिस्ट्रॅक्ट व्हायला इथं इतके सारे रिसोर्सेस आहेत, इतक्या साऱ्या गोष्टी आहेत आणि पास व्हायला खूप कमी गोष्ट लागतात. मी तुम्हाला खरं सांगते. जर रोजचं रोज केलं आणि लक एक फॅक्टर आहे, तो नंतरचा आहे. पण लक पण मे बी त्याच लोकांना नंतर साथ देतो, एंडला पण देतो. सो व्हॉट इज रिक्वायर्ड? कन्सिस्टन्सी रिक्वायर्ड करते. आता जस्ट बेबी स्टेप्स आहेत आपल्या. आम्ही खूप बघितल्या, खूप काय म्हणतात त्याला, अपयश बघत आलोय. सो आम्ही तुम्हाला खूप म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ना त्याच सांगणार आहे. आणि आम्ही ज्या सांगतो ना तुम्हाला त्या करा. कारण की खरंच एक वर्ष असं निघून जातं ना आपल्याला कळत नाही. आमचे वर्ष कसे गेलेत, आम्ही आता इथे माझं MSc झालं. MSc नंतर मी UPSCला गेले स्कॉलरशिप थ्रू. तिथे सारथी थ्रू आम्ही कोचिंग घेतल्या, सगळं घेतलं, आन्सर रायटिंग केलं. पण मग की वर्ष एक निघून जातं ना तेव्हा ते बर्डन आणि ते प्रेशर खूप गोष्टी एकत्र पायलप व्हायला लागतात. सो तुमच्यावरती वेळ येऊ नये. सो आम्ही आता जे सांगतोय तुम्हाला ते खरंच ऐका आणि आम्ही खूप जीव तोडून सांगतो. कारण की एका पॉइंट नंतर ना मेंटॅलिटी राहत नाही आपली. सो तुम्ही आता फ्रेशर आहे, तुमच्याकडे आता टाइम आहे. सो गिव्ह युअर 500% आय वुड से. कारण की आम्हाला गाईडन्स नव्हतं. आम्ही ज्या गोष्टी शिकलोय ना त्या आम्ही एकदम बेबी स्टेप्सने शिकलोय. CSAT पासून की प्री पासून कसं करायचं, काय करायचं, तिथे आपला ग्रुप तयार करायचा. आता तुम्ही सगळे आहेत ना सोबत, तुम्हाला कळलंय ना की तुम्ही सगळे आहेत सोबत. सो मेक ग्रुप फॉर्म करा आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा. की एक हेल्दी कॉम्पिटिशन असली ना, के वाघला तुम्ही कुणी होतं आहे का के वाघचं इथे? ठीक आहे. मग म्हणजे तिथं आम्हाला आधीपासूनच थोडंफार कॉम्पिटिटिव्हचं वातावरण असायचं. सो मग तिथं काय होतं की आपण सगळ्या गोष्टी बघत असतो, आपले सिनियर्स बघत असतो आणि आपले कॉम्पिटिशन आजूबाजूचे लोक कसे करतात. आता उद्या जर एकाने जरी आन्सर लिहून आणलं ना, म्हणजे जेव्हा आपण क्लास चालू करू, तर बाकीच्यांना प्रोत्साहन भेटणार आहे की बाबा ह्याने आणलं मग आपण नाही आणलं. सो ती एक हेल्दी कॉम्पिटिशन स्वतःमध्ये चालू ठेवा आणि येस सक्सेस येतं, टाइम लागतो पण येतं. हे 100% आहे. फक्त गिव्हअप नाही करायचं, कुणीच गिव्हअप नाही करायचं. आता आलेत ना, नाही येणार आन्सर रायटिंग, कुणालाच नाही येत, आम्हालाही नव्हतं येत. आम्हाला 2-2 मार्क दिलेले आहेत आन्सर रायटिंगला तिथं. म्हणजे मी जेव्हा आन्सर लिहायचे ना 2 मार्क, हार्डली 2 मार्क द्यायचे, 1.5 मार्क द्यायचे. कधी कधी तर देतच नव्हते मार्क. सो पण मग आम्ही गिव्हअप नाही केला. आम्ही लिहित राहिलो, पेपर सॉल्व्ह करत राहिलो. सकाळी टेस्टला जायचो 7 वाजता. पण मग त्यांनी काय होतं, एफिशियन्सी होती, प्रोफिशियन्सी होती आणि कुठंच वाया जात नाही नॉलेज. मी आता तिकडे एफर्ट्स घेतले, सो मी आज इथं उभी आहे. सो अजून पुढे आपण काहीतरी एफर्ट्स घेतले तर आपल्याला आज ना उद्या सक्सेस भेटणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता आलोय ना आपण इथे, हार मानायची नाही.
गिवअप नाही करायचं. एक ना एक पोस्ट हातात घ्यायची तरच पुणे सोडायचं, नाहीतर जायचं नाही कुणी. ठीक आहे, डन, कळलं. आता ह्या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत आपल्याला. हां, आता हे बघा, किती 3 क्वेश्चन आहेत. 1 ते 6 मधले 3 क्वेश्चन घ्यायचे आहेत आपल्याला, लिहायचे आहेत कुठले पण. 7 आणि 8 मधले 2 क्वेश्चन, 11 मधले 2 सब क्वेश्चन्स. म्हणजे इथं ऑप्शन आहे ना तुम्हाला, तुम्ही प्रत्येक क्वेश्चन मध्ये 3 पैकी 2, 3 पैकी 2, 3 पैकी 2 करू शकता. आता हे कधी कळेल, तुम्ही जेव्हा क्वेश्चन बघाल ना, तर 3 क्वेश्चन दिलेले आहेत, 3 सब क्वेश्चन दिलेले आहेत, त्याच्यापैकी 2 लिहायचे, 10-10 मार्काला आहेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये 3 5-5 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. सरांनी मे बी हा पॅटर्न घेतलाय ना, संदीप सरांनी एकदा घेतलंय ना. हा, मग तो क्वेश्चन पेपर आणि किती जणांनी बघितला मग पेपर घरी जाऊन? बघितला तुम्ही? सी, त्यांनी बघितलं, ते गेले पुढे तुमच्या तसे पण निघून. सो तुम्ही पण बघा आता जाऊन घरी. ठीक आहे, पेपर बघा आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये डिस्कस करूया बाकीच्या. सी, हा तर पेपर इथे दिलेला आहे, आता काही तुम्हाला मी दाखवत नाही. हा तुमचा होमवर्क आहे आणि मी पहिल्या लेक्चरमध्ये एक्सटेन्शनचा विचारणार आहे तुम्हाला, पेपर कुणी बघितला. ठीक आहे, आणि बायोटेकच्या सरांनी नोट्स काढल्या, त्याचे फादर वगैरे लिहिलेत का नाही ते पण विचारणार आहे. कारण दिस इज नॉट ओनली रिलेटेड टू एक्सटेन्शन, हे सगळ्या सब्जेक्ट्ससाठी सांगते मी तुम्हाला. ओके देन, काही डाऊट आहेत कुणाला? इज देर एनिथिंग टू शेअर? इज देर एनिथिंग टू आस्क? काही विचारायचंय कुणाला? नाही? UPSCचा स्ट्रॅटेजी कशी करायची? अच्छा, असं. सी, आता आम्ही तर काय केलं होतं, म्हणजे माझा अनुभव सांगू तुम्हाला की काय सांगू? अच्छा, माझा तर अनुभव भयंकर आहे. सो तरी बट आय वुड लाईक टू शेअर. मी ग्रॅज्युएशन नंतर MSc केली आणि MSc नंतर करायला लागले UPSC. सो MSc नंतर दिल्लीला गेले, चालू केला अभ्यास, क्लास केले, स्कॉलरशिप थ्रू गेले होते, सारथी थ्रू. मग क्लास वगैरे केले तिथं. मग प्री नापासच झाले, अजूनपर्यंत प्री पास काही झाली नाही आहे. पण मग म्हणजे ॲग्रीची मेन्स दिली होती. सो म्हणजे एक डीप स्टडी जो म्हणतो ना आपण, करंटच्या रिलेटेड. आणि UPSC मध्ये फक्त अभ्यास गरजेचा नाहीये. आता UPSCचा जर 2026चा पेपर कोणी बघितला ना, तर त्याच्यामध्ये काहीही अभ्यास गरजेचा नाही. तुम्ही जाऊन जर बसले आणि जर तुमचं काय म्हणतात त्याला, प्रेझन्स ऑफ माइंड चांगलं असतं, तर तुम्ही पेपर लिहिला असता. आता आम्हाला प्रेशर एवढं होतं ना, ज्यांचे 3 अटेम्प्ट झाले, 4 अटेम्प्ट झालेत, क्वेश्चन अटेम्प्ट करू का नको, म्हणजे इतकी भीती होती आमच्या मनामध्ये. आम्ही 70 72 प्रश्न अटेम्प्ट करून आलोय फक्त. आणि जे फ्रेशर्स होते आमचे, की ज्यांच्याकडनं एक्सपेक्टेड नव्हते हे पेपर पास होतील, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये 90-92 क्वेश्चन अटेम्प्ट करू आलेत आणि ते मेन्सला आहेत आता. म्हणजे की व्हॉट युअर रीडिंग, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही पेपरला त्या प्रेझेंट ऑफ माइंडमध्ये जेव्हा तुम्ही जाऊन पेपर अटेम्प्ट करणार आहेत ना, तेव्हा तुमचं फक्त ते 3 वर्षाचं 2 वर्षाचं UPSCचं नॉलेज नाही आहे, तुमचं आत्तापर्यंत लहानपणापासून आत्तापर्यंतचं तुम्ही किती कॉन्फिडेंटली पेपरला अप्रोच करताय ना, ते गरजेचं आहे फक्त. आणि मेन्सचं जर बघायचं गेलं तर मेन्सचं पण आम्ही तिथंच आन्सर रायटिंग वगैरे केली होती. म्हणजे आन्सर रायटिंग आमची रेडी होती, पण आम्हाला टाईमच नाही भेटला ना, ऑपॉर्च्युनिटीज नाही भेटली आन्सर रायटिंग लिहायला. सो बघू आता, एक माणूस झालाय आमचा सिलेक्ट आता. आम्ही पण हो, हळूहळू लेट्स, वी आर जस्ट वॉकिंग ऑन दॅट पाथ. आणि तुमचं पण सगळ्यांचं तसंच होईल. हार्ड आहे, फक्त गिवअप नाही करायचं. सो आम्ही एवढं जीव तोडून त्याच्यासाठी सांगतोय की खूप फेल्युअर बघितलंय. म्हणजे 1 मार्कावरून 2 मार्कावरून जर GS निघते तर CSAT नाही निघणार, CSAT निघते तर GS नाही निघणार. म्हणजे ह्या अशाच प्रत्येक अटेम्प्टला गोष्टी आहेत आमच्या. आता सांगेल मी तुम्हाला हळूहळू कशी माझी फेल्युअरची जर्नी आहे. सगळं एकाच दिवशी ऐकायचं आहे का? नाही ना, क्लास चालू होऊ द्या मग सांगते. मग माझे सांगते, माझ्या फ्रेंड्सचं शेअर करते, की म्हणजे कसं आहे, की कधी GSचा पेपर निघाला ना, तर कधी CSAT नाही निघायचा. कधी CSAT निघाला तर कधी GS नाही निघायचा. मग आन्सर कॉपी पण म्हणजे मार्कशीट पण दाखवते तुम्हाला, की बघा कसं स्ट्रगल आहे, काय आहे. आणि पण ठीक आहे, वाया नाही जात काहीच. तिकडचं इकडे कामाला येतं, इकडचं तिकडे कामाला येईल थोडंफार. बघू, काही गोष्टी तुमच्याकडनं मला शिकायला भेटतील, काही माझ्याकडनं तुम्ही शिका आणि करूया. ठीक आहे. तुम्हाला द्यायची का कुणाला UPSC? आता ॲग्री तर करताच आहेत ना, मग द्यायला काय हरकत आहे? ऑप्शनल तर त्याचा पण रेडी होणार आहे आपला, दोन्ही, आणि जास्त डीपमध्ये होणार आहे. सो काय हरकत आहे? ते म्हणतात ना, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम, तसं होतं आपल्या सगळ्यांचं. आपण वरती उडी मारायलाच बघत नाही कधी, आणि कधी कधी होऊन जातं. म्हणजे अपेक्षित नसताना पण खूप जणांच्या UPSCच्या प्री निघालेल्या आहेत, की फक्त दिली आहे. आता राज्यसेवेच्या बॅचला पण एक मुलगी होती, फ्रेशर होती, एकदम पास आउट झाली होती. तिला CSATला 82 मार्क्स पडत होते UPSCच्या, आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये तिला GSला 65 मार्क्स पडत होते. असंच दिलं होतं तिने. पण म्हणजे
की जर फर्स्ट अटेम्प्टला तिला GSला 65 पडतायत, तर ऑब्व्हियसली सेकंड थर्ड अटेम्प्टमध्ये ती मेन्सला येईल. पण मग आत्तापासूनच जर केलं तर होईल. आणि जर खूप लेट चालू केलं तर मग नाही होत. तुमच्यासमोर सगळे एक्झाम्पल आहेत, फेल्युअरचे पण आहेत, सक्सेसचे पण आहेत. फक्त करा, गिव्ह अप नाही करायचं. ठीक आहे? अजून काही कुणाला विचारायचंय? मी काहीही केलं नव्हतं. मी 4 वर्ष फक्त कोर दिल्लीमध्ये UPSCच केलं होतं. मी राज्यसेवेचा पण पेपर नाही दिला, फॉरेस्टचा नाही, मी फक्त ॲग्री MPSCचा दिला होता तेव्हा. त्याच्यानंतर मी कंबाईन पण नाही दिली, गट क, गट ब काहीच नव्हतं दिलं. मी आत्ता आली आहे. सो आता मी विचार करते थोडंफार साइड बाय साइड काहीतरी करेल. आणि ग्रुप बीचा दिला होता मी पेपर, पण स्कोर माझा कमी आला होता, 47च आला होता. फर्स्ट टाईमच दिला होता ग्रुप बीचा पेपर मी. बघू आता. पण तुम्ही करा. आणि सगळीकडे नका करू. आता जर फॉरेस्ट करायला लागले आणि गट कची ॲड आली ना, तर नका करू गट क. लगेच नका करू. कारण की काय होणार आहे, मग सगळं देऊन बघा. पण त्याचा फक्त मग ॲड आल्यावरती 2-2 महिने अभ्यास करून जे होतं ना, त्याने 1-1 वर्ष निघून जातं. फुल फोकस करा, की आता जर ॲड येणार आहे ना, तर ॲग्रीमेंट तुम्ही UPSC देऊ शकता. का? कारण की तुमचं हे करताय ना तुम्ही. हां, ॲग्री MPSCचा ऑप्शनल तर रेडी आहे ना तुमचा. ते झाल्यावरती तुम्हाला राज्यसेवेला पण RS पण देणार ना तुम्ही, राज्यसेवा पण देणार. GSचं जर म्हणजे तिथं तुमचं तयार झालं, तर काय हरकत नाही. फक्त मग गट ब, गट क लगेच पळूच नका जाऊ त्याच्या मागं. कारण की ॲड आहेत ना ह्या, एक लालच आहे. ॲड देतात ते लालच दाखवतात आणि आता ते कुणी लगेच पेपर कुणी द्यायचे ते? जर तुम्ही आता फ्रेशर आहेत ना सगळे. मग आलेत ना तुम्ही आता ॲग्रीमेंट्सला. करा ना वर्षभर इथे चांगला अभ्यास. गट क ची ॲड परत येणार आहे. गट ब ची पण ॲड दरवर्षी येते. राज्यसेवेमध्ये दरवर्षी येतात ना ह्या सगळ्या ॲड. सो लगेच नका पळू असं. ठीक आहे? अजून कुणाला काही? मी तर नव्हते दिले पर्सनली, कुठलेच पेपर नव्हते दिले. आणि नो रिग्रेट्स ॲक्चुअली. कारण की जर सगळ्याच गोष्टीच्या मागे जर आपण पळत राहिलो ना, तर मग काहीच होत नाही. हां, आय डोंट रिमेंबर ॲक्चुअली. पण मग म्हणजे तेच होतं, की एकदा तुमचं नॉलेजची सॅच्युरेशन लेव्हल झाली ना पूर्ण, मग तुम्ही कुठलाही पेपर देऊ शकता. कॉन्फिडेंटली. मग गट ब चा असू, गट क चा असू, कुठलाही देऊ शकता. आता फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही जाऊन बसणार राज्यसेवेच्या गट क च्या पेपरला. मार्क कमी पडणार, 32, 33, 34, 35, कुणाला 50, 56 पण पडू शकतात. पण मग परत ते मोटिवेट होणार. आणि कुणाला जर 50 पडले आणि कट ऑफ 51 लागला ना, तर त्याचं मन म्हणतो, "अरे फक्त एकाच मार्काने सुटलो मी. नाही, पुढच्या वेळेस गट कचंच करतो." मग ते तसं आहे. ते लालच आहे, पूर्ण लालच आहे. कुठल्यातरी एका गोष्टीवर फोकस करा आणि करा. लेट भेटतं सक्सेस, पण भेटतं. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, की माझे खूप फ्रेंड्स आहेत UPSCचे. आम्ही आता बघतोय ना, की 1 ना 1 वर्ष आता माझे काही फ्रेंड्स 2019ला म्हणजे वाजीरामला क्लास करत होते. 2-3 मेन्स दिलेले आहेत त्यांनी आता. नाही होत मेन्समध्ये, पण मग त्यांनी गिव्ह अप नाही केले. तिथंच पेपर चेकिंग करतात, छोटं-छोटं काम करतात काहीतरी, पण करतात आणि झालेले आहेत. त्याच्यानंतर पण झालेले आहेत. माझा एक फ्रेंड होता मयंक अगरवाल, त्याचं पण तसंच झालं. अजून एक फ्रेंड होती माझ्या आधीची. आता मी तर 22ला गेली होती ना, MSc नंतर दिल्लीला गेली होती. 18 पासून माझे फ्रेंड्स आहेत. ते करतायत आणि ते गिव्ह अप नाही करत आहेत आणि भेटतं. आपल्याला सक्सेस स्टोरीमध्ये काय पाहायला भेटतं माहिती आहे का? फर्स्ट अटेम्प्टमध्ये याचं हे झालं, 21व्या वर्षी IAS झाला, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झालं. आपल्याला ह्या गोष्टी कोण सांगत नाही, की फेल्युअर झेलून कसं पुढे जायचं. ह्या गोष्टी खूप कमी जण सांगतात. तुम्हाला ना सक्सेस लोकं खूप शेअर करतील. पण तुम्हाला त्यांच्या फेल्युअर शेअर करणारे लोकं जर भेटले ना, तर तुम्हाला काय करायचं नाही हे कळेल तुमच्या लाईफमध्ये. सो ऐका, फेल्युअरच्या स्टोरी ऐका, सक्सेसच्या स्टोरी सगळे सांगतात. YouTubeला भेटतात, सगळं भेटतं. पण कुणी जर तुम्हाला हे सांगितलं ना, की माझे 4 वर्ष का गेले? तर त्याच्यातून तुमचे 4 वर्ष नाही, तुमचं 1 वर्ष जरी वाचलं तरी खूप आहे ना. कारण की वर्षाची किंमत नंतर कळते रे. आता म्हणजे आता तुम्हाला वेळ अशी निघून जाईल ना, तुम्हाला काहीच कळणार नाही. पण 2 वर्षानंतर जेव्हा आता तुम्ही 21-22 वर्षाचे असाल ना सगळे, जेव्हा 2 वर्ष असे निघून जातील, 23-24 वर्षाचे होईल, तर म्हणाल, "अरे पास आउट होऊन तर 3 वर्ष झाले. आता काय करायचं?" सो मग तो बर्डन येतो. मग मुलींना घरून प्रेशर व्हायला लागतं, की चला असं तसं. सो प्रेशरला दबून नाही जायचं आणि पेरेंट्सला एक कॉन्फिडन्स दिला ना आपण, म्हणजे आपल्या पालकांना कळत असतं, की आपण काय करतोय, काय नाही. सो पालक सपोर्ट करतात आणि होपफुली सगळ्यांच्या घरचे पेरेंट्स आमच्यासारखे असतील, माझ्यासारखे, की जे आपल्याला हेल्प करतात, सपोर्ट करतात पुढे जायला. आणि फक्त आपण दाखवायचं, आपले कष्ट करायचे प्रामाणिकपणे आणि सोडायचं नाही. ठीक आहे? एनिथिंग एल्स? कोणाला काही विचारायचं आहे? कसं वाटलं तुम्हाला इंटरॅक्टिव्ह सेशन आपलं आजचं? एव्हरीवन इज हॅपी, एव्हरीवन इज सॅटिस्फाईड. तर ओके आहे ना? ठीक आहे. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खरं सांगते मी तुम्हाला, टीचर स्टुडंटचं रिलेशन न ठेवता मी तुमची मोठी बहीण आहे असं समजा आणि व्हॉटएव्हर तुम्हाला काहीही अडचण असू, प्रीच्या बाबतीत असू, मेन्सच्या बाबतीत असू, मला सांगा. माझ्याच्यानं नाही जमलं तर माझे खूप फ्रेंड्स आहेत, त्यांनी आता UPSCच्या पण प्री पास केलेल्या आहेत, मेन्स देत आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत.
आपण सगळे तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करू. संदीप सर आहेत आणि सगळे जे काही फॅकल्टी इथे येणार आहे ना, तुम्हाला खूप एक्सपिरियन्स आहेत त्यांच्याकडे आणि अपयश सगळे पाहून आलेले आहेत. सो त्यांचा तुम्ही यूज करा आणि जे सांगतात ते मनापासून करा. तुम्हाला कळत असेल मी किती तळमळीने सांगतेय, कारण की ते आमचे वर्ष गेलेत ना वाया, ते आम्हाला असं रुततं आणि वी डोंट वॉन्ट एनीवन एल्स टू गो थ्रू दॅट सेम थिंग. बरोबर? सो आम्ही पण करतो आता थोडंफार आमचं तुम्हाला शिकून मला पण कळायला भेटेल, तुम्हाला मला शिकून तुम्हाला पण कळेल आणि तुमच्याकडनं पण मला खूप साऱ्या गोष्टी भेटतील. ओके? सो लेट्स एंड दिस देन. ओके? भेटूया मग नंतर. तोपर्यंत सांगितले ते कामं करा. ओके? चलो बाय बाय.